सकाळ अजून उठलीच नाही झोपेतून. काय पागल बिगल झाली का काय? मला कामाला जायचंय, खुशाल झोपली अजून. अय अगं माझी आंघोळ झाली, मला डबा ती द्यायचा आहे का नाही? कामाला जायचं नाही काय? अहो माझ्या पोटातच लय दुखतंय अहो. अगं कामाला जायचंय मला आता, तुझ्या अचानकच पोटात ते दुखायला लागलं आणि उठायला सुद्धा हातपायात अवसर नाही बघा. बरं जाऊ दे, चल कामाला जाऊ दे, चल दवाखान्यात तुझं तर बघू. अहो मला उभा राहायला सुद्धा अंगात अवसर नाही. बोलायचं डॉक्टर म्हणल्यावर लय पैसे घेते. अहो घरी बोलायचं म्हणल्यावर पैसे लय घेते नाही. अगं चल की जाऊ. अहो माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे, डॉक्टर चिंगुळे म्हणून. तर माझ्या मोबाईलमध्ये नंबर आहे, ती काढून फोन लावा. ती अर्धा तासात नीट करते. अहो अगं ती घरी आणूस तरी गोष्ट पैसे जास्त घेण्यापेक्षा चल की तू दवाखान्यात. आम्हाला उठू सुद्धा वाटत नाही, अंगात अवसरच नाही. अरे देवा लय पैसे जाते ना आता. घरी मुली त्यांचा डबल चार्ज झाला. चल जाऊन दे, थोडी मेहनत प्रयत्न कर जरा. उठ उठ. अहो नाही हो, लय दुखतंय. अहो ती अर्धा तासात नीट करते हो. आणि मग डबल काय नाव टाकले तुझ्या मोबाईल मध्ये? डॉक्टर चिंगुळे म्हणून. चिंगुळे? हा थांब बरं त्यांना लावतो फोन. डॉक्टर बी फोन उचले नाही, झोपले का काय? हॅलो डॉक्टर चिंगुळे बोलतीये. अव माझी बायको लय आजारी आहे. अव मग या दवाखान्यात. अव माझ्या बायकोला थकवा लय आलाय आणि चालाय येत नाही. व होय का? तुम्हाला घरी यावं लागल. अव मी घरी आलेले फीस घेते बघा. अहो काय फीस घ्यायची तेवढी घ्या, काय तुमचा चार्ज डबल असेल ती घ्या, पण घरी या. माझ्या बायकोला चालायलाच येत नाही, पूर्ण त्या बेडवर झोपूनच आहे बघा. हो बघा, मी असं त्यांना करते की त्यांनी लगेच चालल्या पाहिजेत. अच्छा बर बर, या तुम्ही लगेच या. चला पटकन जाते. राहू दे इथंच फोन. A few moments later. डॉक्टर लय म्हणजे थकवा आलाय बघा तिला. होय चला काय? येत नाही, उठा येत नाही, बेडवर झोपून पडू नये बघा. होय का? तुम्ही जावा बाहेर, मी चेकअप करते. बर बर. रुको जरा, सबर करो. काय व्हायला लागलंय? काय नाही. अहो डॉक्टर, मी डॉक्टर आहे का तुम्ही? तुम्हाला कळलं पाहिजे ना काय होतंय ती. हो मी हाय डॉक्टर, पण काय होतंय? अहो डॉक्टर, मला जर कळलं असतं तुम्हाला कशाला बोलवलं असतं? तुम्ही सांगा ना काय होतंय ती. बर माझ्या मनाने इलाज करते. उठून बसा. आता उठून काय करायचंय? अहो उठून बसा तर. इंजेक्शन? अहो डॉक्टर, मला इंजेक्शनाची लय भीती वाटते. हो इंजेक्शन नका. अहो डॉक्टर, मला इंजेक्शनाची लय भीती वाटते. हो डॉक्टर, इंजेक्शन नको. लावाच लागते इंजेक्शन, नाही ठीक होत. नको नको. अहो डॉक्टर इंजेक्शन. अहो लावू द्या की. अहो नको डॉक्टर इंजेक्शन. लावा लगेच ठीक होत्यात. अहो डॉक्टर नको इंजेक्शन, मला लय भीती वाटते. हो डॉक्टर. इंजेक्शन लावत नाही. ओ शिकले हो, तुमची बायको इंजेक्शन लावा नाही. अहो डॉक्टर नको इंजेक्शन. काय झालं? ही तुमची बायको म्हणती इंजेक्शन नको लावायला. पागल आहे काय? इंजेक्शन दिल्याशिवाय नीट कशी व्हायची? अहो, इंजेक्शन नको. नीट होतंय. तुम्ही इंजेक्शन द्या बरं, द्या तुम्ही इंजेक्शन द्या.
आता नीट होते ना डॉक्टर. टोचलं? मग काय काय नाही बरं झालं का अजून द्यावं लागतंय? नाही कमरात द्यायचंय आता तुम्ही जावा. कोमरत जाऊ का? जावा मी कमरतला किती इंजेक्शन हा किती. आता एवढं ओरडू नको. लहान लेकरांनीच गर्दी दिसतं. डॉक्टर नको इंजेक्शन. अहो तुम्हाला लावाच लागत नाहीतर कसं ठीक होत चाल. अहो डॉक्टर मला काय सुद्धा झालेलं नाही बघा. उगाच इंजेक्शन देऊ नका मी आजारी पडन. अहो मग मला कशाला बोलवलंय? अहो डॉक्टर त्या साड्याच्या दुकानामध्ये मी गेली त्या दिवशी आणि मला 1000 रुपयाची साडी लय आवडली बघा आणि मला ती घ्यायची नवरा पैसे द्या नाही म्हणून मी नाटक केलं होतं. आता तुम्ही त्यांना 2000 रुपये बिल सांगा आणि 1000 रुपये तुम्हाला घ्या ना 1000 रुपये मला म्हणजे मला साडी येते. अच्छा तू साडीसाठी नाटक केलं तर काय बरं झालं तुला साधं इंजेक्शन दिलं. तुला जर पावरचं इंजेक्शन दिलं असतं ना तर बेशुद्धच पडली असती. असं कधी नाटक करत जाऊ नको. अहो साडीसाठी केलं हो मी कशाला करते नाटक. साडीसाठी नाटक करशील माझ्या हाताने भरशील. नाही डॉक्टर आता तुम्हाला माहित झालं की आता तुम्हालाच बोलवायला होते. तुम्ही बी ओळखून घेत जाओ. हा बरं झालं माझी 500 रुपयाची फी झालती आता 1000 घेऊन जाते. तुमचा बी फायदा झाला की. हा आता त्यांना म्हणते 10,000 फी झाली. अहो 2000 हो. हा 2000 लक्षात पण राहिलं. बस ना पण लवकर. साडीसाठी नाटक करते काय हे? साडीसाठी नाटक करते वय ग. थांब आता तू डॉक्टरला तुला चांगलंच बघतो. अहो नाही आता काय बाई हिचं खरं नाही. नाही No.